सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी. सुख समृद्धी, सुख कशात असतं? घरात भांडणं होऊ नये, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणजे कुठलीही तुमची इच्छा असेल, नोकरी लागणं असेल, संतती असेल, एखादी गाडी घेण्याचं स्वप्न असतं, एखाद्याला ॲडमिशन व्हावं हे स्वप्न असतं, एखाद्याला रिझल्ट लागणं हे स्वप्न असतं. कुठल्याही प्रकारची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय सांगत आहे. 21 बेलाची पानं घ्यायची आहेत आणि 21 बेलाच्या पानांना स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यावरती कोरडी करून घ्या. त्याच्यावरती चंदन पावडर दूध पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये ते चंदन पावडर म्हणजे चंदनाचं गंध हे बेलाच्या पानांना लावायचं आहे. आणि ती बेलाची पानं महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाला वाहायची आहेत. ह्या उपायाने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा आणि सुखसमृद्धीची प्राप्ती होते. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला अजून काही उपाय दिलेले आहेत. अजून उपासना, संपूर्ण दिवसभराची महाशिवरात्रीची 4 प्रहराची उपासना दिलेली आहे. त्याच्यासाठी टेलिग्रामची लिंक तुम्हाला इकडे देत आहे. पूर्णपणे मोफत अशी ही उपासना आहे. ही उपासना जरूर करा. वर्षातून एकदाच महाशिवरात्र येते आणि महाशिवरात्रीची उपासना ह्या जगाची उत्पत्ती जर का शिव आणि शक्तीपासून आहे, तर ही उपासना आपल्याला सगळ्यांना फल प्राप्ती करून देणारी असते. म्हणून जास्तीत जास्त संख्येमध्ये उपासना करावी. जय भवानी, जय जगन्नाथ.